समिती म्हणते की एक्झाम रद्द करा. किती वेळा एक्झाम रद्द केली आणि किती वेळा परत घेतली तरी पास होणारे 4700 असणार आहेत आणि ते विरोध करणारे 9 लाखच असणार आहेत. अभ्यास झालाय म्हटलं माणूस कुठेही टिकणार आहे. गावातले लोक म्हणतात की 25 लाख घेतला असं त्यांच्या तुमच्या परीक्षेत असं अगोदरच हे झालेलं आहे, इंगित झालेला आहे. मी म्हटलं 25 लाख द्यायला माझ्याकडे 25,000 रुपये का मी बघायला नाही, तो 25 लाख रुपये देऊ कुठं नाही असं झाला विषय नाही. ह्या गोष्टी म्हणजे तलाठी एक्झामबद्दल भरपूर काही चुकीच्या बातम्या पसरवण्यात आलेल्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे नॉर्मलायझेशन स्कोरनं म्हणजे स्कोर हा 200पेक्षा जास्त झाला. मुळात 2 प्रकारचे स्कोर असतात. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही, पॉलिटिशियन्सना तर अजिबातच माहिती नाही. TCS IBPS ह्या संस्था देशातल्या बऱ्यापैकी एक्झाम घेत असतात आणि याच्या आधी असं झालेलं आहे आणि 200पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत. तर महाराष्ट्रात पहिल्यांदा झाले असल्यामुळं कुणालाच याची माहिती नाही. 90% विद्यार्थ्यांनासुद्धा याची माहिती नाही. जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांचा न्याय मिळाला पाहिजे. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. पॉलिटिशियन्सनी रद्द करा अशी मागणी केली. कोण करतायत हे तर विरोधी पक्षातले बरेच लोक करतायत. आता त्यांच्या राजकारणाशी नाही आमचा काही संबंध नाही. आम्ही अजून संबंध नाही, पण ह्या परीक्षेच्या माध्यमातून राजकारण होते की ते आता समिती राजकारण करते असं आमचं प्रामाणिक मत झालेलंच आहे. मी स्वतः त्यांना बराचदा फोन केलेला आहे, अध्यक्षांना बराचदा फोन केलेला आहे. कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता कोल्हापुरातील रंकाळ्याच्या बाजूला असणाऱ्या पद्माराजे गार्डनमध्ये आहे. जवळपास बघायला गेलं तर 5 तारखेला तलाठी भरतीचा निकाल लागला आणि या तलाठी भरतीच्या निकालानंतर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ माजली की हा निकाल योग्य की अयोग्य. परीक्षा खरं तर रद्द करायला पाहिजे, पण परीक्षा रद्द करायला पाहिजे ते म्हणण्यामागची जी काही कारणं होती ती म्हणजे आयोगानं घेतलेली परीक्षा त्यावरती निकाल बाहेर आला आणि त्या निकालामध्ये 200पैकी 210, 214 अशी मार्क कशी काय पडलीत अशा पद्धतीचे उद्भवलेले प्रश्न. पण ह्या प्रश्नांच्यावरती मतांतर होतं आणि इथं आता जी माझ्यासोबत विद्यार्थी आहेत हे सगळे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अभ्यास करणारे हे सगळे विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. खरं तर बघायला गेलं तर एक आहेरे वर्ग आणि एक नाहीरे वर्ग आहे. आहेरे वर्ग म्हणजे काय की स्पर्धा परीक्षा जी काही झालेली आहे ती योग्य आहे, व्यवस्थित आहे आणि झालेलं आहे ते योग्य आहे आणि त्या पद्धतीने आता पुढं चालू दे. आणि नाहीरे म्हणणारा जो वर्ग आहे ही परीक्षा योग्य झालेली नाही आहे, ही कुठंतरी थांबायला पाहिजे, पद्धत चुकीची होती आणि 200पैकी 214 मार्क कसे काय पडले असा म्हणणारा नाहीरे वर्ग आहे. पण एकंदरीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वाटतंय, त्यांची मतं काय आहेत हे आपण ह्या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. नमस्कार. काय सांगाल, काय मत काय आहे? निकाल लागलाय आणि ह्या निकाल रद्द करायला पाहिजे किंवा ही परीक्षाच कॅन्सल करायला पाहिजेत आणि MPSCनं परीक्षा घ्यायला पाहिजे असं मत आहे, काय वाटते? सर ही परीक्षा 57 शिफ्टमध्ये झाली त्यामुळे नॉर्मलायझेशन हे होणारच होतं. नॉर्मलायझेशन झाल्यानंतर TCS कंपनीने जे आज 5 तारखेला सर्वांचे नॉर्मलाइज गुण डिक्लेअर केले त्यामध्ये काही मुलांना 200पैकी जास्त गुण मिळाले. असं मिळाल्यानंतर काही प्रसारमाध्यमं वगैरे 200पेक्षा जास्त गुण कसे मिळाले याबद्दल आवाज उठवायला लागले. पण ॲक्च्युअल परिस्थिती अशी आहे, TCSने सुद्धा त्याबद्दल खुलासा केलेला आहे की 200पेक्षा जास्त गुण हे नॉर्मलायझेशनमध्ये मिळू शकतात. असं TCSनं प्रेस नोट जारी केली आणि त्यामध्ये त्यांनी जे हे आहे नॉर्मलायझेशन ते काय आहे ते जरा दाखवा आणि हे अधिकृत आहे का? ज्यावेळी तलाठी भरतीची जाहिरात आली, जाहिरातीमध्येच त्यांनी पूर्ण परीक्षेचे स्वरूप नावाचा एक मुद्दाच त्यांनी ॲड केला होता. त्या मुद्द्यामध्ये त्यांनी पूर्णपणे याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे की कशी परीक्षा घेतली जाईल आणि गुणांकन कसं होईल. तर त्यामध्ये त्यांनी तो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युलासुद्धा दिला होता की 57 शिफ्टमध्ये एक्झाम होणार असल्यामुळं की त्याचं आम्ही नॉर्मलायझेशन करणार आहे आणि त्यानुसार शेवटी गुणांकन होईल. तर कसं होते, 57 शिफ्टमध्ये एक्झाम होते. काही शिफ्ट ह्या सोप्या असतात, काही शिफ्ट ह्या अवघड असतात. समजा अवघड शिफ्टमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं ज्याचा अभ्यास चांगला आहे, जो हुशार आहे, त्यानं समजा 200पैकी 190, 195 मार्क मुळात मिळवले असतील रॉ गुणानुसार, तर ऑब्व्हियसली त्याचे नॉर्मलायझेशननुसार मार्क हे वाढणारच आहेत. 10 वाढतील, 20 वाढतील, तर तो 200च्या पुढे जाणारच आहे. असं नाही की ही परीक्षा 200पैकीच आहे म्हणून 200पेक्षा कमीच मार्क पडले पाहिजे. आणि TCS IBPS ह्या संस्था देशातल्या बऱ्यापैकी एक्झाम घेत असतात आणि याच्या आधी असं झालेलं आहे आणि 200पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत. तर महाराष्ट्रात पहिल्यांदा झाले असल्यामुळं कुणालाच याची माहिती नाही. 90% विद्यार्थ्यांनासुद्धा याची माहिती नाही. त्यामुळं हा गोंधळ निर्माण केला जातो आहे
मीडियामध्ये आता आणि आमची बाजू खूप- कॅन्सल व्हायला पाहिजे, नवीन आयोगाने जी हे आहे ती परत MPSCने घ्यायला पाहिजे असं हे केलं जाते. ते काय कसं आहे, आमचं म्हणणं पण असंच आहे की कोणतीही एक्झाम असू दे, MPSC आयोग हा म्हणजे प्रामाणिक एक्झाम घेतो वगैरे सगळं मान्य आहे. पण आता ही एक्झाम होऊन म्हणजे 1 वर्ष ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आत्ता ही एक्झाम रद्द होणे आणि MPSCकडे देणं म्हणणे हे साफ चुकीचं आहे माझ्या मते तरी. पण इथून पुढच्या एक्झाम जर जमलंच सरकारला, आयोगाला, तर त्यांनी आयोगामार्फत घ्याव्यात, आमची काही अडचण नाही. तुमचं आता ह्या एकंदरीत विषयावरती काय मत आहे? म्हणजे सरकारनं असेल किंवा ह्या आयोगानं असेल काय करायला पाहिजे? पहिला म्हणत होते की ती कंपनी नको, TCS ने घेऊ देत, आता TCS नको, हा MPSCने त्याच्या आधी मी फक्त एक हिस्ट्री सांगतो तुम्हाला. काही मागच्या आरोग्य भरती किंवा मागच्या वेळी जेव्हा एक्झाम झाली होती तेव्हा अशीच खाजगी कंपनीकडून ते घेण्यात आले होते. त्यानंतर ते MKCL असेल किंवा अजून एक काहीतरी नाव आहे त्याचं, त्यांच्यामार्फत मग त्यावेळी त्याला विरोध करण्यात आला होता. आणि त्या परीक्षा TCS IBPS ज्या आपल्या देशातल्या वेगवेगळ्या एक्झाम कंडक्ट करतात, म्हणजे RRBच्या असतील, SSCच्या असतील किंवा IBPS बँकिंगच्या सगळ्या एक्झाम घेतात, त्यामार्फत म्हणजे घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून किंवा काही विद्यार्थी समित्यांकडून घेण्यात आलेले आहेत. आता समितीचं असं म्हणणं आहे की पूर्ण ही भरती रद्द करावी किंवा काय, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मुळात ह्या गोष्टी म्हणजे तलाठी एक्झामबद्दल भरपूर काही चुकीच्या बातम्या पसरवण्यात आलेल्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे नॉर्मलायझेशन स्कोरनं, म्हणजे स्कोर हा 200पेक्षा जास्त झाला. मुळात 2 प्रकारचे स्कोर असतात. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही, पॉलिटिशियन्सनं तर अजिबातच माहिती नाही. पहिला स्कोर असतो तो रॉ स्कोर असतोय, दुसरा स्कोर असतो तो नॉर्मलायझेशन स्कोर असतोय. रॉ स्कोर हा 200पैकी असू शकतोय, 200पैकीच असतो तो रॉ स्कोर. जो आपण 200पैकी 190 असेल, 192 असेल. नॉर्मलायझेशन स्कोर हा 200पैकी आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण की ती जी काय म्हणजे 200पेक्षा तो जास्त होऊ शकतोय. 214 वगैरे, 201, 202 असे मार्क विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. पण तो 200पैकी आहे असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. जर तुमचा रॉ स्कोर 190, 192 असेल तर ती लाईन 200ची क्रॉस नॉर्मलायझेशनमध्ये होते. दुसरी अशी चुकीची बातमी पसरवली गेली की एकाच घरातील व्यक्तींना, म्हणजे एकाच घरातील भाऊभावांना हे केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रात जाधव, कदम, पाटील असे कितीतरी नावं सारखे आहेत. आणि कितीतरी म्हणजे अक्षय जाधव किंवा अक्षय पाटील हे नावाचे कितीतरी लोक तुम्हाला सापडतील. त्या 2 जे काही समान नावाचे जे लोक आहेत, त्या 2 लोकांनी आपल्या ठिकाणी अर्जसुद्धा दिलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जाऊन. त्यामुळे ही बातमीसुद्धा एकदम चुकीची आहे. तिसरी बातमी अशी की एकाच घरातील 3 भावांना कसं काय हे झालं म्हणून. तर त्यातले एक जण ऑलरेडी STI 2022चा रिझल्ट डिसेंबर 2023मध्ये लागला, त्यात त्यांचे नियुक्त झालेले आहे. आणि त्यांचेच बंधू ज्यांनी नगरमधूनच फॉर्म भरला होता, ते ऑलरेडी पोस्ट डिपार्टमेंटमध्ये हे आहेत. बरेच टेलिग्राम चॅनल्सनी वगैरे त्यांची सुरुवातीला, म्हणजे जसं रिझल्ट आला सुरुवातीला त्यांची अक्षरशः बदनामी केली. बदनामी हा शब्द वापरतो मी इथं. आणि 4 दिवसानंतर त्यांची जेव्हा बॅकग्राऊंड हिस्ट्री त्यांना कळली, तर तेव्हा मग त्यांनी म्हणजे कोण क्षमा मागितली किंवा काय झाले, वाहवा करायला सुरू केले. आपल्या देशात IAS IPS वगैरे किंवा टीना दाबे असतील, त्यांच्या बहिणी असतील, सलग एक्झाममध्ये हे झालेले आहेत. म्हणजे UPSC सारखे एक्झाम हे करू शकतात, तर मग इथं काय नाही ना. आणि ते ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत ती. तिसरी गोष्ट अशी की पॉलिटिशियन्सनी रद्द करा अशी मागणी कोण करतायत, हे तर विरोधी पक्षातले बरेच लोक करतायत. आता त्यांच्या राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही राजकारणाशी संबंध नाही, पण ह्या परीक्षेच्या माध्यमातून राजकारण होते की ते आता समिती राजकारण करते असं आमचं प्रामाणिक मत झालेलंच आहे. आता इथं मी स्वतः त्यांना बराचदा फोन केलेला आहे, अध्यक्षांना बराचदा फोन केलेला आहे. मी फक्त एकच प्रश्न विचारला त्यांना की प्रामाणिक विद्यार्थ्यांची बाजू किंवा त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तर ते याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत. काल परवापर्यंत. आणि दुसरी अशी गोष्ट की निकाल लागला उशिरा, मला वाटते 10:30 त्या दिवशी रिझल्ट किंवा गुणवत्ता यादी हे झाले, मेरिट आपलं मार्क्स वगैरे कळले. आणि 1 तासाभरातच त्यांनी मग ते भ्रष्टाचार झाला किंवा असे मार्क म्हणजे मिळाले वगैरे सुरू केलं. 36 जिल्ह्यांच्या फाईल सर डाउनलोड करणे हेच 1 तासात पॉसिबल नव्हतं. हे तो विचार कोणाला. 36 जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रत्येक फाईल साधारण 15 ते 20 MB ची फाईल होती. ते डाउनलोड करून त्याचं ॲनालिसिस करायलाच आम्हाला स्वतः तलाठी रिपोर्ट आम्ही काढलेला आहे, 5 ते 6 दिवस लागलेत आम्हाला कसं काय कोणाची हिस्ट्री ॲनालिसिस करायला. तर हे लोक कसे काय म्हणू शकतात अर्धा पाऊण तासातच की बाबा हे फेरफार झाला. सगळ्या परीक्षा पारदर्शक व्हाव्यात ह्या मताचे आम्ही आहे, त्याबद्दल काहीच हे नाही. जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांचा न्याय मिळाला पाहिजे. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कुठल्याही प्रकारच्या समितीला किंवा कुठल्याही प्रकारच्या यंत्रणेमार्फत आमची चौकशी करावी, त्याबद्दल आम्ही त्याला समोर जायला तयार आहे. आजपर्यंत झालेल्या सरळ सेवा एक्झाम, MPSCची एक्झाम याच्या मग गैरप्रकार झालेला नाहीच असं आमचं मत नाही ना. जे डाऊटफुल आहेत CCTV फुटेज चेक करा किंवा दुसऱ्या कुठल्याही यंत्रणेमार्फत आमची चौकशी करा, आमच्या घरच्यांची चौकशी करा. आजपर्यंत झालेले MPSCचे रिझल्ट, MPSCचे आन्सर शीट किंवा सरळ सेवेचे आन्सर शीट, या सगळ्या गोष्टी कुठल्याही यंत्रणेसमोर आम्ही सादर करायला तयार आहे.
माझा रॉ स्कोर 180 होता. बरं. माझा फायनल कुठून फॉर्म मी नगरला भरला आणि फायनल स्कोर माझा नॉर्मलायझेशन 195 भरला. आता तुम्ही नगर माझं साधारण 20 किंवा 21 रँक येईल. हा येऊ शकतं, म्हणजे आता वरती अजून गुणवत्ता दिली नाही, ते एक जनरली कॅल्क्युलेट केलं आहे. 20 किंवा 21 रँक येऊ शकते. किती वर्ष झालं अभ्यास करता? माझे 4 ते 5 वर्ष झालेत. माझी MPSCच्या मी जवळपास 8+ मेन्स दिलेले आहेत. आता माझे PSI 2022-23 साठी मी फिजिकलची तयारी करतोय. प्लस टॅक्स असिस्टंट स्किल टेस्टसाठी माझं एलिजिबल होईलच आता. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय आता जर का ही परीक्षा कॅन्सल करायला पाहिजे, जवळपास 8 ते 9 लोकांच्या भवितव्याचा प्रश्न म्हणायला गेलं तर बरं, कारण स्पर्धा परीक्षा म्हटल्यावरती जागा असतात या हजारामध्ये, फॉर्म येतात ते लाखात येतात, विरोध करणारी लोक लाखात आहेत आणि सपोर्ट करणारी लोक आता ही तुम्ही बघायला गेलं तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढे आहात. तर काय वाटते, तुमचं मत काय आहे? माझं मत इतकंच आहे की ज्या मुलांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे त्यांच्यावर अन्याय झाला नसला पाहिजे. आणि आता आम्ही 500 ते 600 मुलांची हिस्ट्री काढली, तर प्रत्येकाने कुठली ना कुठली मेन्स दिली आहे. मी आता शनिवारी होणाऱ्या राज्यसेवेच्या मेन्सला आहे, त्यामध्ये एक जवळजवळ 1.5 ते 2 लाख फॉर्म गेले होते. त्यातनं आयोगाने 5000 मुलं सिलेक्ट केलेत. मग मी त्या 5000 मध्ये आहे, मी शनिवारी जाणार आहे. मग मी इथं पण आहे आणि मी तलाठीमध्ये पण आहे. मग जर म्हणजे म्हणतात की जे सिलेक्ट झाले त्यांनी फ्रॉड केला, तर मग माझं नाव आयोगाने कसं काय घातलं? मग मी पण MPSCमध्ये फ्रॉड केला आहे का? मग MPSC पण रद्द करायची का? मग शनिवारची एक्झाम रद्द करायची का? मी तिथं मी जाणार आहे ना. मग 5000 मध्ये जर मी तिथं येऊ शकते, तर मग इथं का डाऊट घेत आहेत? तिथं जर मी 5000 मध्ये येऊ शकते, तर मग इथं का येऊ शकत नाही? अभ्यास झालाय म्हटल्यावर माणूस कुठेही टिकणारच. आणि आता आम्ही 4-5 वर्ष झालं प्री मेन्स देतोय. तलाठीसाठी वेगळा कोणताही अभ्यास आम्हाला करावा लागत नाही. त्यामुळे ह्या 4-5 वर्षात आम्ही पूर्णपणे अभ्यास केला आहे. ह्या फ्लोमध्ये आहे आम्ही प्री मेन्स. त्यामुळे आमचा पूर्ण अभ्यास झाल्यामुळे आम्हाला आउटपुट मिळाले आता. आणि MPSCमध्ये कसं झालं, 200, 300, 400 जागा निघतात. त्यामुळे आम्हाला टोटली MPSCवर डिपेंड राहता येत नाही. ह्या सरळ सेवेमधून पण आम्हाला प्रयत्न करावे लागतात की यातून आम्हाला कुठे यश मिळतं का, यातून काही प्रयत्न करून होईल का, कारण पूर्णपणे MPSCवर डिपेंड राहता येत नाही. मग इथून आम्हाला आता यश मिळते, तर मग असं म्हणू शकत नाही ना की फ्रॉड केलाय. आता आमच्या सगळ्यांची आम्हाला कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, कारण आम्ही प्रामाणिक अभ्यास केला आहे. आमचे सगळे डिटेल्स आहेत MPSCकडे, आम्ही किती प्री दिल्यात, किती मेन्स दिल्या, सगळं आहे. तुम्ही सगळे चौकशी करा आणि मग फायनल ॲनालिसिस करा. असं डायरेक्ट अर्ध्या पाऊण तासात कोण पण उठते आणि फ्रॉड केला, मग आमच्यावर म्हणजे आम्हालाही दुःख वाटते की 4-5 वर्ष कष्ट करून माझे पप्पा आले, ते म्हणतात त्यांना पण बरं वाटलं की चला माझं नाशिकला म्हणजे मुलींमध्ये ओपन फिमेलला 15 नंबरला नाव येते. मग ते पण म्हटले की बरं झालं 4-5 वर्ष झाला अभ्यास करतेस, कुठेतरी लागू दे. जर MPSC नाही झालं तर हे तर होऊ दे. हे करत ते पण करता येते, असं काय नाही. पण कुठेतरी सेटल होणं गरजेचं आहे, कारण किती दिवस बेरोजगार राहणार आहे आम्ही. आणि हे म्हणतात की कॅन्सल करा. मग MPSC कधी परत घेणार माहिती नाही. मग अजून किती वर्ष अभ्यास करू? पुढचं पण विचार करायचा आहे आम्हाला. शेवटी सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे कॅन्सल नाही झाली पाहिजे. चौकशी करा ही आमची मागणी आहे. आणि आमची चौकशी करा, आम्ही रँक करत आमची चौकशी करा, त्याबाबत काही दुमत नाही. पण समिती ही सगळ्यांची आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती हे नाव आहे. मग तुम्ही फक्त जे विरोधात आहे त्यांचंच काय घेताय? आमची पण बाजू मांडा ना तुम्ही. आमचे पण एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. मग आमचं रिप्रेझेंट का करत नाहीत ते? आमच्या 5 मिनिटाचं पण का त्यांनी 5 मिनिटं पण त्यांनी का बाजू मांडलेली नाही? मग त्यांच्यावर आम्ही कशा विश्वास ठेवायचा, किंवा सगळ्या महाराष्ट्राने त्यांच्यावर का विश्वास ठेवायचा की ती पण सगळ्यांचं बाजू का मांडत नाहीत? मग ती समिती आहे म्हटलं त्यांनी सगळ्यांची बाजू मांडली पाहिजे. मग ते आमचं काय ऐकून घेत नाही, त्यांनी आमचं ऐकून घेतलं पाहिजे. काका नमस्कार. दीदी बघायला गेले तर 4 ते 5 वर्ष अभ्यास करतात. आता कुठेतरी हाताला आलेला घास होता, त्यावर परीक्षा रद्दच करायची म्हणायला लागल्यात, काय म्हणताय? परीक्षा रद्द करून चालणार नाही, कारण आम्ही आता झाली पोरगी म्हणून गावातनं मी सांगितलं, म्हटलं अरे त्या भ्रष्टाचार झालाय म्हणतात तिकडे, तुमच्या तिकडे काय झालंय असं म्हणतात लोक. आणि कशी काय पोरगी पास झाली मला म्हणतात. पैसे 25 लाख घेतल्यात, कोण 10 लाख घेतल्यात असं म्हणतात. म्हटलं आम्हाला 10 रुपये. तुम्ही काय करताय? मी शेती करतोय. शेती करताय, 25 लाख रुपये असं म्हणजे गावातले लोक म्हणतात की 25 लाख घेतला असं तुमच्या परीक्षेत असं अगोदरच हे झालेलं आहे, इंगित झालेला आहे. मी म्हटलं 25 लाख द्यायला माझ्याकडे 25,000 रुपये का मी बघायला नाही, तू 25 लाख रुपये देऊ कुठं? असं झाला विषय. आणि आम्हाला आनंद व्यक्त करता झाला नाही अजिबात. पोरगी पास झाली काय झाली तरी. स्पर्धा परीक्षा करणारी ही मुलं त्यामध्ये पास झालेली, म्हणजे जवळपास बघायला गेलं तर 4 वर्ष 5 वर्ष अभ्यास करणारी MPSC असेल, कुठली जागा पडेल त्या जागेला फॉर्म भरायचा आणि त्यामध्ये फॉर्म भरून प्री असेल, मेन्स असेल, फिजिकलपर्यंत असेल. आता हा दादा जर का बघायला गेलं तर फिजिकलपर्यंत पोचलेला आहे. कुठली ना कुठली का असे ना परीक्षा हातात घ्यायची किंवा एखादी पोस्ट घ्यायची आणि मग परत पुढचा अभ्यास करायचा, अशी करणारी ही मुलं आहेत. 8-9 लाख मुली असतील फॉर्म भरतात आणि या फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये हाताच्या बोटावरती मोजण्याएवढी लोक पास होतात. पण पास झालेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये
कदाचित मी म्हणत नाही की कुणीच हे केलेलं नसेल, काही जणांनी पैसे भरलेले असतील, काही जणांनी काही केलेलं असेल, पण हा दोष आहे तो सरकारचा दोष आहे. विरोधी पक्षाकडून आता जे काही ह्याच्यावरती गालबोट उठवले जाते किंवा विरोध केला जातो तो फक्त आणि फक्त उद्याची जी काही लोकसभा आहे, विधानसभा आहे, या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त मतांच्या राजकारणासाठी ह्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्याकडं आपण असं दुर्लक्ष करणं चुकीचं राहील. तर तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. पण हे जे काही सगळे विद्यार्थी आहेत हे पास झालेले किंवा मेरिट लिस्टमध्ये अव्वल आलेले हे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांच्याकडं कोणी ना कोणीतरी सरकारनं किंवा विरोधी पक्षानं सुद्धा राजकारण सोडून बघितलं पाहिजे, एवढंच इथं मत व्यक्त करतो. अजून एक असा मुद्दा मला मांडावा असं वाटतोय की समिती म्हणते की एक्झाम रद्द करा. किती वेळा एक्झाम रद्द केली आणि किती वेळा परत घेतली तरी पास होणारे 4700 असणार आहेत आणि ते विरोध करणारे 9 लाखच असणार आहेत. किती वेळा होते ही बाबी, म्हणजे ही गोष्ट आहे. आणि राजकीय पक्ष वगैरे हे एक मॉबच्या बाजूनं म्हणजे 8-9 लाखाचा जो विरोध करणार किंवा जे सिलेक्शन ज्यांचं होणार नाही त्यांच्या बाजूनं कायम उभा राहण्याचा प्रयत्न करते, ते त्यांच्या मतांसाठी वगैरे असेल ती गोष्ट, त्या गोष्टीत आम्हाला काय पडायचं नाही. पण मग आम्ही कमी आहे, आमची संख्या कमी आहे म्हणून आम्ही चुकीचे असं होत नाही ना काय. आणि दुसरी अजून गोष्ट की तांदूळ खराब आहे म्हणून तर काय तांदूळ पूर्ण टाकून देत नाहीत, त्यातील खडे बाजूला टाका आणि बाकीचे चांगला तांदूळ वापरला चांगला असतोच कायम. थँक्यू. महत्त्वाचं आहे खडे बाजूला टाका आणि तांदूळ खरा आहे तो काय असेल तो घ्या म्हणून. आयोगानं जे काय आहे ते याच्यावरती चांगली कमिटी बसवायला पाहिजे आणि ह्या जे काही कोण खरा आहे कोण खडा आहे ते वगळून बाजूला काढलं पाहिजे, एवढंच म्हणतो. या व्हिडिओसह मी इथं थांबतो. कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.